कोरिओग्राफर आहे आणि त्या शूटिंग जर आपण जर बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलट त्या मुलाला तिथं वाचवतात। बरं गुन्हा जर झाला असेल, एखाद्याला मारहाण झाली असेल, ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे। पण असं मला वाटतं की कालपासून मी बघितलं एखादा जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्याची खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे। आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आता जे काही वातावरण झालंय 3 महिने झालं हे प्रकरण एकदम शांत आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल तर ती कारवाई करा तिथे। पण परिस्थिती मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवता ते त्यांच्यामुळे त्यांना रेंटनी किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडचं असल्यामुळे। त्यामुळे आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या। व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहे त्याच्यासोबत ही घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे। नाही माझी भूमिका स्पष्ट आहे। एक तर ते माझे माणसं नाहीये ज्यांनी मारहाण केली आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे। तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला सुरेश दसांच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ आला, आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ येतोय। जाणीवपूर्वक कोणी फसवताय का, मुद्दाम कोणी टार्गेट करताय का? बघा आता हे सगळं आपलं मीडिया आहेत, आपल्याला सगळं ह्या म्हणजे अनेकदा आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या प्रश्नातच ते उत्तर आहे। नाही कार्यकर्ता माझा नाही आणि जरी समोरच्या व्यक्तीने सांगितलं की ह्यांनी जर माझा माणूस असेल तर कारवाई झाली पाहिजे। जवळच्या कार्यकर्त्याचे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत काय काय नाही या विषयावरती ती बाईट मी बघितली नाही म्हणून ह्याच्यावरती मी काय बोलू शकतो। पण अंजली दमनिया वारंवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काही आरोप करतायत आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा याबद्दलची भेट घेतलेली आहे पण तसे पुरावे सापडत नाहीयेत त्यांच्या विरोधातले असं त्यांना सांगण्यात येते। सीआयडी कडून तसे पुरावे सापडत नाहीयेत आणि सातपुडा बंगल्यावर जी बैठक झाली त्याबद्दलचे सुद्धा काही पुरावे सापडले नाही असं बोललं जाते। तुमची यावरची भूमिका नेमकी काय? हे बघा माझी भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्टच होती। मी सुरुवातीपासून म्हणतोय जर त्यावेळेसचे SP DYSP आणि पोलीस प्रशासन स्टेशन मधले जे कोणी आहेत कॉन्स्टेबल त्यांचे जर CDR तपासले तर आपल्या पूर्णपणे लक्षात येईल। सुरेश दस यांचा जो कार्यकर्ता आहे भोसले नावाचा त्याचे सध्याचे व्हिडिओ व्हायरल होतात, भैया काय सत्यस्थिती आहे सध्याची? त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की तो एक साधा हे आहे ठेकेदार आहे, त्यांचे ते पैसे आहेत, काय परिस्थिती? नाही मला मूळ त्यांचं माहित नाही त्या संदर्भात मला वाटतं तुम्ही धस अण्णाला हा प्रश्न विचारला। धस अण्णांनी जे आरोप केलेत आता धनंजय मुंडे म्हणतात की आईवर जर खोटे आरोप केले तर मग मी शांत बसणार नाही। मी बघितलं नाही हा विषय। धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव घेतलं आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे उद्विग्न झाले। ते म्हणतात कुटुंबाला या संपूर्ण प्रकरणामध्ये खेचू नका। धस यांच्याकडनं त्यांच्या आईचा धनंजय मुंडे यांच्या आईचा उल्लेख झाल्यामुळे हा पुन्हा एक नवीन विषय निर्माण नाही। मी ती बाईट बघितली नाही पण मी नाही मी हे बघितल्यानंतर आपल्या समोर उत्तर देईल। टीपीडीसीच्या भ्रष्टाचाराचा विषय समोर आला होता, टीपीडीसीचे सदस्य होता, काय सध्याची परिस्थिती आहे? त्या प्रकरणात काही समिती नेमली, चौकशी झाली? अजितदादांनी या संदर्भातली एक चौकशी समिती मागच्या DPDC मध्ये या संदर्भात लावली आहे आणि लवकरात लवकर त्या चौकशी समितीचे अहवाल ही समोर आपल्या समोर येतील।